हे टम्म फुगलेले कुरकुरीत आणि कमी तेलकट साबुदाण्याचे वडे अगदी सर्वांनाच आवडतात। अगदी भारतभर प्रसिद्ध असलेला हा साबुदाण्याचा पदार्थ उपवास असो अगर नसो आवडीने खाल्ला जातो। असे हे कुरकुरीत टम्म फुगलेले आणि कमी तेलकट वडे कसे बनवायचे याची रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हे वडे करताना बऱ्याच जणांकडून हे वडे बिघडतात, तर त्यासाठी काय टिप्स फॉलो कराव्यात, हे वडे बिघडण्याची काय कारणे आहेत आणि वडे बिघडल्यास काय करावे त्यासाठीचे उपायसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर असे हे कुरकुरीत वडे या प्रकारे फेटलेल्या दह्यासोबत, शेंगदाण्याच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा नुसत्याच अगदी तळलेल्या हिरव्या मिरच्यांसोबत सुद्धा खूप छान लागतात। चला तर हे वडे कसे बनवायचे ते बघू। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। हे कुरकुरीत साबुदाणा वडे बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे। या एक वाटीच्या प्रमाणात आपण हे वडे बनवणार आहोत। हा साबुदाणा आपण एकदा स्वच्छ निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे, कारण साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं आणि या प्रकारे 2 ते 3 वेळा धुतल्यानंतर त्यातील स्टार्च निघतं। त्यामुळे आपले वडे जे आहेत ते चिकट किंवा चिवट होत नाहीत। तर अशा प्रकारे आपण हा साबुदाणा 2 वेळा पाण्यातून स्वच्छ धुतलेला आहे। आता यामध्ये साबुदाणा भिजू घालताना अगदी अर्धा इंच पाणी वर राहील एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे। असा साबुदाणा छान फुलतो, छान मोकळा मोकळा होतो। जर आपण पाणी जास्त घातलं तर साबुदाण्याचे जे एक एक कण आहेत तर ते फार मोठे मोठे फुलतात आणि त्यामुळे आपले वडे बिघडू शकतात, मिश्रण पातळ होऊ शकतं। अशा प्रकारे रात्रभर आपण हा साबुदाणा भिजत ठेवलेला होता। सकाळी बघा अगदी मोजक्या पाण्यात भिजल्यामुळे छान असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि इथे आपण हा साबुदाणा अगदी हाताने जरी दाबून पाहिला तरी यातून पाणी निघणार नाही। आता सोबतच आपण इथे घेतलेले आहेत 2 बटाटे। एक वाटी साबुदाण्यासाठी 2 बटाटे अगदी परफेक्ट आहे। या प्रकारे बटाटे आपण थोडं पाणी घालून 3 शिट्ट्या घालून उकडून घेतलेत। बटाटे जास्त वेळसुद्धा उकळत ठेवायचे नाही। जास्त वेळ उकळत ठेवल्यामुळे त्यातील मऊपणा वाढतो, म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपलं जे मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं। तर या प्रकारे या छोट्या किसणीने हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। बटाटे आपण या प्रकारे किसूनच वापरायचे आहेत, हाताने कुस्करून वापरायचे नाही। जर आपण कुस्करून असे बटाटे किंवा असे मॅश करून वापरले तर त्याचे जे मोठे मोठे तुकडे आहेत तर ते वड्यांमध्ये राहू शकतात आणि त्यामुळे सुद्धा वडे नीट फुगत नाहीत। आता इथे आपण एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे छान भाजून घेतलेत। आता मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर या प्रकारे त्याची पावडर करून घ्यायची आहे। भिजवलेला साबुदाणा या प्रकारे हाताने मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे। यामध्ये एकही गुठळी राहायला नको। आणि हा साबुदाणा आता आपण ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता कोरडा त्यानेच मोजून घेणार आहोत। तर या वाटीने मोजले असता हा 3 वाट्या साबुदाणा आहे। आता असा साबुदाणा आपण मोजून घेतला तर यासाठी बटाट्याचं प्रमाण किती घ्यायचं हे सुद्धा आपल्याला इथे मी सांगते, म्हणजे आपले जे वडे आहेत ते अगदी परफेक्ट बनतील, मिश्रण पातळ होणार नाही। आता इथे बघा हा बटाट्याचा किस या वाटीने मोजला असता 1.5 वाटी हा बटाट्याचा किस आहे। आता यामध्ये आपण इतर साहित्य घालूया। इथे थोडं तिखट चवीचं साधारण 1.5 ते पावणे 2 चमचे तिखट आपण घातलेलं आहे। सोबतच यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या, छान टेस्ट देतात। त्यानंतर अर्धा चमचा इथे मी किसलेलं अद्रक घातलं आहे। जर आपण खात नसाल वड्यांमध्ये अद्रक तर स्किप करू शकता। 1 मोठा चमचा जिरं घालायचं आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ। इथे आपल्याला 2 मोठे चमचे मीठ घालायचं आहे। हे सर्व साहित्य आता आपण एकजीव करून घेऊया। यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालणार आहोत। आता इथे आपण एक छोटी वाटी शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेले आहेत। तर यातील साधारण 5 ते 6 चमचे कूटच आपल्याला घालायचं आहे। जर आपल्याला मिश्रण पातळ वाटलं तर आणखी 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालू शकता। यामध्ये या प्रकारे थोडं जास्तच घ्यायचं, म्हणजे या जिऱ्याची चव या वड्यांमध्ये खूप छान लागते। बघा व्यवस्थित मिक्स करून आपण हा गोळा असा छान तयार करून घेतलेला आहे। बघा या प्रकारे थोडासा घट्टसरच हा गोळा असा तयार व्हायला हवा। जर आपल्याला हा पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूट यावेळेस घालू शकता, परंतु आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालण्याची आवश्यकता नाही। आता या प्रकारे थोडं तेल घ्यायचं आणि हाताला लावून या प्रकारे थोडा गोळा घेऊन थोडासा चोळून घ्यायचा आणि मग या प्रकारे त्याला वड्याचा शेप द्यायचा आहे।
थोडा गोळा या प्रकारे हाताला गोलाकार फिरवून जर आपण वडा बनवला तर साईडने क्रॅक जात नाहीत वड्याला. अशा पद्धतीने आपण वडे बनवून एका प्लेटमध्ये ठेवूया. इथे बघा एक वडा आणखी तुम्हाला बनवून दाखवते. या प्रकारे तेल लावून हा गोळा छान असा गोलाकार अगोदर सोडून घ्यायचा आणि त्यानंतर या प्रकारे हलकासा प्रेस करून हा असा छान वडा तयार झालेला आहे. इथे मी काही वडे या प्रकारे बनवून तयार ठेवले आहेत. हे वडे तळण्यापूर्वी आपण यासोबत जे दही लागणार आहे ते दही तयार करून घेऊया. तर इथे मी घट्ट असं कमी आंबट चवीचं ताजं दही 3 चमचे घेतलेलं आहे एका बाउलमध्ये. त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि विस्कच्या मदतीने याला एकसारखं घोटून घ्यायचं आहे. अगदी प्लेन करून घ्यायचं आहे. या प्रकारे बघा फारसं घट्ट नाही आणि पातळ नाही असं मीडियम कन्सिस्टन्सीचं हे दही तयार आहे. यामध्ये 2 चमचे पिठी साखर घालायची आहे. जर आपल्याला हे गोड दही हवं नसेल तर तुम्ही यामध्ये साखर घालणे स्किप करू शकता. साखर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता हे दही वड्यांसाठी तयार आहे. इथे आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता तेल छान गरम झालं आहे. यामध्ये आपण थोडासा तुकडा अगोदर वडा घालण्यापूर्वी घालून बघायचा आहे. अगदी तळून पटकन वरती आला म्हणजे तेल अगदी परफेक्ट आहे. अशा गरम तेलातच आपल्याला हे वडे सोडायचे आहेत. जर आपण हे वडे थंड तेलामध्ये सोडले तर वडे तेलामध्ये तुटू शकतात. आता आपल्याला एक साधारण अर्धा मिनटं हे वडे हलवायचे नाहीत. याची एक बाजू छान अशी तळायला हवी आणि त्यानंतरच आपल्याला हे पलटवायचे आहेत. या प्रकारे आपल्याला झाऱ्याच्या मदतीने असे हे हळूवार पलटवायचे आहेत किंवा आपण काटे चमच्याने सुद्धा हे पलटवू शकता. बघा आणि अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला हे छान अगदी तेलात तरंगेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हा वडा तेलात तरंगला म्हणजे समजायचं की वडा पूर्णपणे तळून झालेला आहे. अशा पद्धतीने आपण इथे सर्व वडे तळून घेऊया. बघा वडे किती छान असे टम्म फुगलेले आहेत आणि तेलकटसुद्धा झालेले नाहीत. असे हे कुरकुरीत साबुदाणा वडे आता खाण्यासाठी तयार आहेत. तर हे वडे करताना मी तुम्हाला वडे बिघडायची कारणे आणि त्यासाठीचे उपायसुद्धा आता या व्हिडिओमध्ये सांगत आहे. वडे आपले तेलात जर तुटत असतील तर यामध्ये बटाट्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्यामध्ये थोडंसं राजगिऱ्याचं किंवा भगरीचं पीठ मिक्स करा जेणेकरून वडे तेलात तुटणार नाहीत. वडे जर फुगत नसतील तर आपण बॅटर थोडंसं टेस्ट करून बघायचं. यामध्ये मीठ जर कमी असलं तरीसुद्धा वडे फुगत नाहीत. तिसरं म्हणजे वडे कुरकुरीत न होणे. तर साबुदाणा जर जास्त प्रमाणात जास्त पाण्यात भिजवलेला असेल तर त्यामध्ये भरपूर पाणी राहतं आणि त्यामुळे ते वडे जास्त तेल पितात आणि छान कुरकुरीत लागत नाहीत, लगेच मऊ पडतात. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, साबुदाणा जर जास्त भिजलेला असेल तर एका सुती कपड्यामध्ये घ्यायचा आणि त्याला थोडंसं पिळून काढायचं. त्यानंतर त्या साबुदाण्यामध्ये गरजेनुसार इतर साहित्य घालायचं. सोबतच त्यामध्ये कुरकुरीत होण्यासाठी राजगिऱ्याचं आणि भगरीचं पीठ घालायचं. म्हणजे आपले जे वडे अगदी टम्म फुगलेले आणि परफेक्टच तयार होतील. आता चौथी टिप्स म्हणजे बटाटे जास्त शिजलेले असल्यास आपण बटाट्याचं प्रमाण जे आहे ते थोडं कमी करायचं आहे आणि त्यामध्ये मग वेळेवर राजगिऱ्याचं किंवा भगरीचं किंवा भाजलेल्या साबुदाण्याचं थोडं पीठ घालायचं आहे. म्हणजे आपलं जे बॅटर आहे वड्यांचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित बनेल आणि आपले वडे छान असे फुगतील. अशा प्रकारे या 4 टिप्स फॉलो करून आणि इतरही उपयुक्त माहितीचा वापर करून तुम्ही जर हे वडे बनवलेत तर अगदी परफेक्ट टम्म फुगलेले आणि चवदार कमी तेलकट असे वडे तयार होतील. तर आजची ही वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. त्याचबरोबर अशाच वेगवेगळ्या उपवासाच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि यापुढेसुद्धा आपल्याला कोणता व्हिडिओ माझ्याकडून बघायचा असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपण घोटलेलं दही या वड्यांवर घातलेलं आहे. त्यावर चिमूटभर लाल तिखट आणि जिऱ्याची पूडसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा हिरवी मिरची किंवा ताकासोबतसुद्धा हे वडे खूप छान लागतात. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.